नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजचे पार्ट 2 चा 10 क्लासचा आपला जे मेन्सुरेशन हा टॉपिक आहे त्याच्यातले IMP क्वेश्चन जे की 3 मार्कला पडलेले होते म्हणजे PYQ क्वेश्चन आहेत. ओके, ते आपण इथं घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करू. चला, आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी सॉलिड सिलेंडर्स ऑफ रेडियस. ओके, एक सिलेंडर आहे. लेट फॉर सिलेंडर. ओके, एक सिलेंडर आहे आणि त्या सिलेंडरसाठी त्याची रेडियस किती आहे दादा? 10 सेंटीमीटर आहे. ओके, आणि हाईट किती आहे? हाईट आहे 6 सेंटीमीटर. ओके, एक सिलेंडर आहे, त्याची हाईट 6 आहे आणि रेडियस 10 सेंटीमीटर. ओके, चला. कॅन बी मेड बाय मेल्टिंग अ सॉलिड स्पेअर. एक स्पेअर आहे, त्या स्पेअरला जर मेल्टिंग केल्याच्या नंतर आपल्याला नंबर ऑफ सिलेंडर्स किती तयार होतात ते काढायचे. ओके, मग आता इथं बघा, फॉर आपल्याला स्पेअर आहे, एक स्पेअर आहे म्हणजे गोल आकारचं काय आहे आपला एक सॉलिड स्पेअर आहे. ओके, आणि त्याच्यापासून आपल्याला आता इथं रेडियस दिले. आता हा रेडियस म्हणजे याला काय करा बेटा? कॅपिटल आर. याला आपण काय पकडू? कॅपिटल आर म्हणजे 30 सेंटीमीटर. ओके, जे की असा स्पेअर आहे, सॉलिड स्पेअर असा एक गोल आकार आहे की त्याची रेडियस किती आहे? 30 सेंटीमीटर आहे. याला जर मेल्टिंग केलं तर याला जर आपण मेल्ट केलं तर आपण याचे सिलेंडर किती तयार होतात ते काढायचे. ओके, नंबर ऑफ सिलेंडर्स काय फाइंड आउट करायचे आपल्याला? की नंबर ऑफ सॉलिड सॉलिड सिलेंडर हे आपल्याला काढायचे बेटा. ओके, सिलेंडर्स हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता हे फाइंड आउट करत असताना आता एखादा ऑब्जेक्ट असेल, ते ऑब्जेक्ट जर आपल्याला दुसरा ऑब्जेक्ट तयार करायचा असेल त्यावेळेस त्याचं व्हॅल्यूम वापरायचं. काय वापरायचं बेटा? व्हॅल्यूमचा फॉर्म्युला वापरायचं. मग इथं तुला जे काढायचे, मी काय करतो, नंबर ऑफ सॉलिड. ओके, नंबर ऑफ सॉलिड सिलेंडर इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ स्पेअर. व्हॅल्यूम ऑफ स्पेअर कोणाला मेल्ट करायला? आपण सॉलिड स्पेअरला मेल्ट करायला. याच्यापासून काय बनवायला? सिलेंडर तयार करायला. म्हणजे याला वर आणि कोणाच्या व्हॅल्यूमने डिवाइड करायचं? व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरच्या व्हॅल्यूमने याला डिवाइड करायचं. मग आता व्हॅल्यूम ऑफ स्पेअर, आता आपल्याला इथं फॉर्म्युला माहित पाहिजे बेटा. व्हॅल्यूम ऑफ स्पेअरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे 4/3 पाय आर क्यूब. काय? 4/3 पाय आर क्यूब. ओके, तर व्हॅल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे आपला पाय कॅपिटल आर घेतला आपण, आर स्क्वेअर एच. हा आपला फॉर्म्युला. ओके बेटा, मग आता बघा याच्यात हा पाय कटला, हा पाय कटला, पाय पाय तर गेट कॅन्सल. हे 3 कुठे येतील बेटा? खाली येतील. वर इथं काय उरलं? 4 गुणिले आर क्यूब म्हणजे स्क्वेअरचा आर किती आहे? 30. 30 गुणिले 30 गुणिले 30. ओके, हा झाला आपला वरती. 3 खाली आले. कॅपिटल आर, कॅपिटल म्हणजे याला स्मॉल पकडलं, याला कॅपिटल पकडलंय का? ओके, चालते. इथे काय करा? कॅपिटल आणि याला स्मॉल, पाय आर स्क्वेअर एच. ओके, जे आपल्या म्हणा म्हणजे इथं किती आहे आता? आर, आरचा स्क्वेअर म्हणजे 10 गुणिले 10 आणि हाईट किती आहे दादा? 6 आहे. हाईट किती आहे? 6 आहे. चला फाइंड आउट करा. 6×5 = 30. हा कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला, हा झिरो कटला. ओके, म्हणजे 3×1 = 3, हा 3 कटलं म्हणजे 4×3 = 12, 12×5 = 60. म्हणजे किती सिलेंडर तयार होतील? 60. किती? म्हणजेच आपले जे आपण जे तयार करायलो, नंबर ऑफ सॉलिड सिलेंडर किती तयार झाले दादा? 60. ओके, किती झाले? 60. ह्या पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचे गणित. ओके, हे मार्च 2025 ला 3 मार्कला क्वेश्चन विचारलेला होता. एक सिलेंडर आहे आणि एक स्पेअर आहे. स्पेअरला काय केलं आपण? मेल्ट केल्या. ओके, मेल्ट केल्या. मेल्टिंग केल्याच्या नंतर त्याच्यापासून मेड बाय म्हणले, म्हणजे काय तयार करायचे? आपल्याला एक सिलेंडर तयार करायचे आणि सिलेंडर किती तयार होतील?
म्हणजे 60 सिलेंडर तयार होतील, जे की ह्या आपल्या त्याची रेडियस 10 सेंटीमीटर असेल आणि हाईट त्याची 6 सेंटीमीटर असेल. ओके बेटा, समजलं? हा आपला पहिला क्वेश्चन. 3 मार्कला विचारलेला क्वेश्चन, आयएमपी क्वेश्चन, ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला पडतील. चला आता नेक्स्ट दुसरा क्वेश्चन. आता दुसरा क्वेश्चन म्हटलंय बघा, जुलै 2023 ला क्वेश्चन पडलेला आहे. द रेडियस ऑफ सर्कल किती आहे? 6 सेंटीमीटर आणि एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल 15 स्क्वेअर सेंटीमीटर. इथं आहे आपल्याला 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर दिलेला आहे. इथं थोडं प्रिंट मी म्हणजे पीपीटी करण्यात थोडस गोळ झाला. इथं आहे आपल्याला 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. फाइंड द मेजर ऑफ द आर्क अँड लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू द सेक्टर. ओके, म्हणजे आपल्याला मेजर ऑफ अँगल म्हणजे पहिल्या सुरू आपल्याला थिटा काढायचे, म्हणजे आपल्याला थिटा बी काढायचे आणि फाइंड द मेजर ऑफ आर्क अँड द लेंथ ऑफ आर्क म्हणजे करस्पॉन्डिंग दोन्ही बी आपल्याला इथं फाइंड आउट करायचे. आपल्याला बघा इथं काय काय दिले ते लिहून घ्या. द रेडियस ऑफ सर्कल म्हणजे रेडियस ऑफ सर्कल 6 सेंटीमीटर दिले. एरिया ऑफ सेक्टर किती दिलाय? 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर आपल्याला अगोदर इथं काय एल काढून घ्यायची, लेंथ ऑफ आर्क. देअर फोर लेंथ ऑफ आर्क काढू शकता. लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला आपला आहे. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय? लेंथ ऑफ आर्क हे नाही. देअर फोर एरिया ऑफ सेक्टर चा फॉर्म्युला आहे आपला RL/2. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे. ज्या वेळेस थिटा दिला नाही त्यावेळेस हा वापरून इथून एल काढायचं. एल काढल्याच्या नंतर मग आपल्याला थिटा अँगल काढायचं. ओके, तर सिंपल बघा, आता एरिया ऑफ सेक्टर आपल्याला दिले 15 पाय. ओके, आर आर किती दिले? 6. आपल्याला एल जशाला तसं, हे 2 जशाला तसं. ओके, एरिया ऑफ सेक्टर दिले, थिटा, लेंथ ऑफ आर्क. चालते, अगोदर काय करून घ्या, थिटा काढून घ्या. लेंथ ऑफ आर्क न थिटा काढून घ्या. एरिया ऑफ सेक्टर तर दिलेला आहे. ओके, थिटा 360 गुणिले 2 पाय आर. चालते, ह्या पद्धतीने जमते. समजा इथं लेंथ ऑफ आर्क काय येणार आहे? तू इकडे घे, बे के बे बेत्रिक 6 म्हणजे 15 पाय बरोबर 3 इंटू एल. तर 15 पाय भागिले 3 बरोबर एल. 3×5 = 15 म्हणजे 5 पाय इक्वल टू एल. म्हणजे लेंथ ऑफ आर्क तुझं काय आलं बेटा? लेंथ ऑफ आर्क काय आलं तुझं? एल इक्वल टू 3×5 = 15 म्हणजे 5 पाय. हे तुझं एल आलं. काय आलं बेटा? एल आलं. हे एल आलं. मग आता आपल्याला काढायचे काय? थिटा, म्हणजेच अँगल काढायचे. लेंथ ऑफ आर्क इक्वल टू अँगल 360 गुणिले 2 पाय आर. हा आपला फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ आर्कचा आणि इथून आपल्याला भेटणार आहे थिटा काढायचे, म्हणजेच आपल्याला अँगल काढायचे, मेजर ऑफ अँगल काढायचे. लेंथ ऑफ आर्क किती आलं बेटा? इथं आपल्याला आलं 5 पाय. थिटा ला थिटा अँगल म्हणजे 360 गुणिले 2 ला 2 इंटू पाय. आर किती आहे? 6. किती आहे बेटा? 6 सेंटीमीटर. ओके, मग आता हे काय? हे इकडे घेऊन ये. हे 360 वर आले आणि खाली आलं 2 पाय इंटू 6. आपल्याला काढायचे थिटा. ओके, हे दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. हे आले डिवाइड मध्ये आणि हा डिवाइडचा इकडे गेलं मल्टिप्लिकेशन मध्ये. म्हणजे हा पाय कटला, हा पाय कटला. तर इथं काय काय कटलं बघा. आता 6×6 = 36 म्हणजे इथे किती आले बेटा? 60 आले. ओके, म्हणजेच याच्या अर्धे म्हणजे किती दादा? 30 आलं. 5×3 = 15 म्हणजे थिटा किती आला? हा कटला इथं. थिटा किती आला? 5×3 = 15
म्हणजे 15ला 0ला एक 0 म्हणजे आपला अँगल आला किती आला 150. किती आला बेटा 150. म्हणजेच मेजर मेजर ऑफ द आर्क किती आलं लिहू शकता द किती मेजर ऑफ अँगल 150. ओके आणि आपली आता लेंथ ऑफ आर्क जर काढा म्हणलं तर पायची किंमत ठेवून याला पायाने काय करायचं मल्टिप्लाय करायचं आपल्याला काढायचं होतं जर करू शकता लेंथ ऑफ म्हणजे 3.14 न मल्टिप्लाय करायचं 5ला म्हणजे ते निघणार आपलं लेंथ ऑफ आर्क ओके म्हणजे आलं 5 पाय चालते ओके समजलं चला आता जाऊ पुढे नेक्स्ट क्वेश्चनला ओके हा जुलै 2023ला 3 मार्कला आपल्याला हा क्वेश्चन पडलेला आहे बेटा ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला की रेडियस ऑफ द टॉप अँड बेस ऑफ फ्रस्टम आर 14 सेंटीमीटर and 8 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली and the height is 8 सेंटीमीटर फाइंड इट्स मार्च 2023 ला क्वेश्चन हा पडलेला आहे आपला मार्च 23 पण चालते यालाही सॉल्व्ह करू चला हाच क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन असाच आहे पण तिथं हाईट त्याची 6 सेंटीमीटर दिलेली आहे पुढचा क्वेश्चन आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह करू चला लेट आपल्याला गिवन मध्ये काय काय दिले दादा रेडियस ऑफ टॉप म्हणजेच आपल्याला वरचं काय टॉपचं 14 सेंटीमीटर आणि कधी बी R1 ग्रेटर दॅन R2 ओके ही घ्यायची आणि R2 हा आपला किती 8 सेंटीमीटर आणि हाईट आहे त्याची किती 8 सेंटीमीटर आणि फाइंड द कर्व सरफेस एरिया काय काढायचे दादा कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम ओके तर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे पाय एल R1 प्लस R2 हा फॉर्म्युला आहे ओके कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा फॉर्म्युला आहे पाय एल R1 प्लस R2 तर दादा हरी आपल्याकडे एल आहे काय त्याच्यात एल दिलेलं नाही अगोदर एल काढावं लागेल एल काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता फॉर्म्युला आहे म्हणजे त्याला म्हणता आपण स्लाइड हाईट ओके तर एल काढण्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2 चा होल स्क्वेअर ओके हा फॉर्म्युल्यानं आपण काय काढून घेऊ आधी एल काढून घेऊ आता एच म्हणजे किती आहे एच म्हणजे 8 चा स्क्वेअर ओके 14 मायनस 8 चा होल स्क्वेअर इक्वल टू 8 चा वर्ग 64 प्लस 14तून 8 गेले 6 उरले याचा वर्ग ओके तर 64 प्लस 6 चा वर्ग 36 तर मला सांगा हे आपलं एल आहे तर 64 प्लस 36 प्लस किती 100 स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड ओके स्क्वेअर काय करत नाही हे लिहायची काय गरज आहे काय नाही हा रूट म्हणजे 100 हा कोणाचा वर्गमूळ आहे बेटा 10चा आहे म्हणजे एल किती निघालं 10 सेंटीमीटर ओके एल निघालं आपलं 10 सेंटीमीटर काय निघालं 10 सेंटीमीटर एल निघालं मग आता आपण काढू शकता कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम काय फॉर्म्युला पाय एल R1 प्लस R2 ओके हा आपला फॉर्म्युला आहे हा आपला फॉर्म्युला आता याच्यामध्ये किमती भरा सॉल्व्ह करा पायची किंमत 3.14 घ्या म्हटलंय 3.14 एल म्हणजे किती निघालं 10 निघालं R1 14 प्लस 8 ओके 3.14 इंटू 10 हे झालं आपलं 22 किती निघालं बेटा 22 तर 314 ला कितीने मल्टिप्लाय करायचं 22 न मल्टिप्लाय करायचं म्हणजे 4 दोन्ही 8 ला 8 बे 1 बे 3 दोन्ही 6 प्लस म्हणजे 8 2 6 8 ला 8 8 आणि 2 10
1 6 7 8 आणि 1 9 6 ला 6. ओके, हे आलं. इथे 10 आहे म्हणजे 1 0 लावून टाका. ओके. 2 नंतर पॉइंट आहे म्हणजे किती आलं बेटा इथं? 690.80 सेंटीमीटर स्क्वेअर. हे निघालं आपलं कर्व सरफेस एरिया ऑफ कस्टम. ओके. काय निघालं? 690.80 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. जोपर्यंत आपल्याला ह्या टॉपिकचे फॉर्म्युले नाही पाठवत, तोपर्यंत आपल्याला याच्यात काहीच करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला अगोदर याचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत आणि मग काय काढायचं ते समजलं पाहिजे. आणि युनिट देत चलायचं बेटा. युनिटला तुम्हाला हाफ मार्क असतात. ओके. युनिटला हाफ मार्क असतात. त्याच्यासाठी युनिट चेक करा. ओके. मेन्सुरेशनचा क्वेश्चन आला की युनिट चेक करायचं. कोणताही वर्ड प्रॉब्लेम जर असेल युनिट मध्ये तर ते युनिट कन्वर्जन व्यवस्थित आपल्याला करता आले पाहिजे. ओके. समजलं बेटा? चल नेक्स्ट क्वेश्चन. हा तर 5वा क्वेश्चन. मार्च 2027 तेच क्वेश्चन आहे. ओके. हाच क्वेश्चन रिपीट क्वेश्चन झालेला. हाच क्वेश्चन जसं आता आपण सॉल्व्ह केल्या होत्या तेच पद्धत. पण ह्याच टाईपचा क्वेश्चन पडला होता. इथं काय फक्त हे आपली हे आहे आपलं 6 सेंटीमीटर आणि हे आहे आपलं 6 सेंटीमीटर. ओके. हे काढू. 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर. ओके. चला बघा. आपल्याला R1 म्हणजे काय? 14 सेंटीमीटर. तेच R2 म्हणजे काय दादा? 6 सेंटीमीटर. आणि हाईट जे आपली हाईट दिली 6 सेंटीमीटर. ओके. आपल्याला काढायचे कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम म्हणजे काय? म्हणजेच पाय एल R1 प्लस R2 हा फॉर्म्युला. पण अगोदर आपल्याला एल माहित पाहिजे तेव्हाच आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू शकतो. ओके. ओके ना? चला. मग आता एल काढण्यासाठी एलचा म्हणजे स्लाइंट हाईट काढण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. त्याचा हा एच स्क्वेअर प्लस R1 मायनस R2. R1 मधून R2 मायनस करायचं आणि त्याचा होल स्क्वेअर. ओके. एच किती आहे दादा? 6 स्क्वेअर म्हणजे 14 मायनस 6 चा होल स्क्वेअर इक्वल टू 6 चा वर 36 आणि 14 तून 6 गेले 8 उरले म्हणजे 8 चा स्क्वेअर किती आला? 8 चा स्क्वेअर 64 म्हणजे हा आला रूट मध्ये 100. ओके. तर एल बरोबर हा झालं 10 सेंटीमीटर. हा फक्त काय केले बेटा? हाच क्वेश्चन रिपीट विचारलेला होता. फक्त इथं हाईट चेंज दिली होती. अगोदरची आपण जी हाईट दिली होती 8 सेंटीमीटर, इथं आहे 6 आणि इथं आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. ओके. म्हणजे आपल्याला लेंथ निघाली. मग आता इथं आपण सॉल्व्ह करू शकता. आपण सॉल्व्ह करू शकता की आपल्याला आता काढू शकता की कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. ओके. काय फॉर्म्युला दादा? फॉर्म्युला आपल्याला सॉरी हे काय काढले आता? आपण फॉर्म्युला आहे पाय एल R1 प्लस R2. पायची किंमत 3.14 काय? 10 आणि R1 प्लस R2 म्हणजे 14 प्लस 6. 14 प्लस 6. 3.14 इंटू 10 आणि हे झालं 20. ओके. तर इथं 314 ला 2 न गुणायचे आणि 2 झिरो लावून टाकायचे. 4 दोन्ही 8, बे एक बे, 3 दोन्ही 6 म्हणजे 628. 1 2 0 1 2 0 2 नंतर पॉइंट पुन्हा पॉइंट म्हणजे 628 सेंटीमीटर स्क्वेअर. हे निघालं आपलं कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. ओके. हे निघालं 628 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्ट. ओके बेटा. ह्या टाईपचा आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सिंपल. फक्त काय काढायचं हे समजलं पाहिजे. मग आपण इथं सॉल्व्ह करता आलं पाहिजे. चल. आता हा क्वेश्चन मस्त मार्च 2020 ला क्वेश्चन पडलेला आहे. पायची किंमत 3.14 घ्या म्हटलंय. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ओके. IMP
हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, कळायला पाहिजे काय करायला. अ मेटल अ क्युबाइड ऑफ मेजर, एक क्युबाइड आहे. मग मी काय करतो बाबा, फॉर क्युबाइड, हा क्युबाइड साठी जे माप दिलेत ते इथे लिहून घेऊ. तर 16 सेंटीमीटर काय त्याची लेंथ आहे. एल किती आहे बेटा, 16 सेंटीमीटर, आणि बी आहे 11 सेंटीमीटर, आणि त्याची हाईट आहे 10 सेंटीमीटर, असंच ना. हा, 10 सेंटीमीटर वाज मेल्टेड ओके, मेल्ट करायला आपण याला, टू मेक कॉइन, एक कॉइन आहे. ओके, फॉर कॉइन साठी, हा कॉइन जो हा आहे हे सिलेंडर टाइप आहे बेटा. कसा आहे, सिलेंडर टाइप आहे कॉइन. ओके, हाऊ मेनी कॉइन्स वेअर मेड, म्हणजे आता थिकनेस, त्याची थिकनेस म्हणजे इक्वल टू, याला हाईट पण म्हणू शकता. हाईट इक्वल टू किती दिले बेटा, थिकनेस दिले आपल्याला 2 mm. ओके, आणि डायमीटर किती दिले, डायमीटर दिले 2 सेंटीमीटर, याचं डायमीटर 2 सेंटीमीटर. मग आपल्याला थिकनेस कसा mm मध्ये आहे, हे सेंटीमीटर मध्ये आहे, हे कळायला पाहिजे. की आपल्याला याचे युनिट हे सेंटीमीटर मध्ये आहेत, हे पूर्ण सेंटीमीटर आहे, एमएम आहे. मग एमएम ला जर सेंटीमीटर मध्ये करायचं झालं, 10 ने डिवाइड करायचं, आणि ते कशात निघणार बेटा, याला 10 ने जर डिवाइड केल्या तर हे येणार 0.2 सेंटीमीटर. ओके, आधी युनिट कन्व्हर्जन चेक करायचे की सगळे युनिट आपले बरोबर आहेत का. इथं मेल्ट करायला काय म्हणले, एक क्युबाइड आहे. ओके, आणि कोणाला मेल्ट करायला, कॉइनला मेल्ट करायला, कोणाला बेटा, कॉइनला मेल्ट करायला, आणि एक सिलेंडर टाइप कॉइन आहे. ओके, आणि याला मेल्ट केल्याच्या नंतर आपल्याला काय म्हणाले की हाऊ मेनी कॉइन किती तयार करू शकता आपण. ओके, हाऊ मेनी कॉइन्स वेअर मेड, म्हणजे हे डायमीटर आहे, मला रेडियस पाहिजे. रेडियस d/2 असते, म्हणजे 2/2 म्हणजेच 1 सेंटीमीटर. हे काय निघालं आपलं, रेडियस निघालं 1 सेंटीमीटर. ओके, तर आता मला काढायचे, काय काढायचे बेटा, नंबर ऑफ कॉइन. ओके, नंबर ऑफ कॉइन काढायचे. मग आता नंबर ऑफ कॉइन काढत असताना, म्हणजेच नंबर ऑफ कॉइन इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ क्युबाइड बाय व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर, म्हणजेच कॉइन. ओके, चला, क्युबाइडचा फॉर्म्युला काय, एल इंटू बी इंटू एच. ओके, आणि हे पाय आर स्क्वेअर एच सिलेंडरचा, आणि इथं काय येणार बेटा, 16 गुणिले 11 गुणिले 10. ओके, आणि पायची किंमत 3.14 घ्या म्हटलंय. ओके, ओके, तर मग नंतर आपल्याला आर स्क्वेअर, आर म्हणजे 1 चा स्क्वेअर, 1 गुणिले 1 इंटू एच किती आहे बेटा, 0.2 आहे. एच किती आहे, 0.2 आहे. ओके, 0.2. तर याला 22, हे 3.1 घेण्यापेक्षा याला काय घ्यायचं बेटा, 22 घेतलं तरी चालते, इरेजर. ओके, याला घेऊत आपण 22/7. हा 7 कुठं जाणार, वर जाणार. 7 गुणिले 16 गुणिले 11 गुणिले 10, ह्या 0.2 ला एक 10, एक 10 वर वाढून पॉईंट ओढून टाकून देऊत. इथे उरले 22 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 0.2 च गेलं, हे कॅन्सल. आपल्याला फक्त इथं काय उरणार, 10. 11 11 11 दोन्ही 22, बे दोन्ही 4, 4 चोक 16, 7 चोक 28, 7 चोक 28, आणि 2 झिरो, आणि 2 झिरो. म्हणजे आपण किती कॉइन करू शकतो बेटा, नंबर ऑफ कॉइन इक्वल टू 2800 कॉइन आपल्याला हे तयार होतील. काय होतील बेटा, तयार होतील. ओके, हे आपल्याला 3 मार्कला क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, तर आपण हे PYQ चे क्वेश्चन आहेत, ते इम्पॉर्टंटच होते आपले. ओके, सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन
सर्वात अगोदर आली पाहिजे. ओके बेटा? आज आपण इथेच थांबू.